आज आम्ही जे सांगणार आहोत ते ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल। एक असा गुन्हा ज्यानं संपूर्ण मेहकर हादरून गेले। 3 वर्ष 11 महिन्यांपासून जो व्यक्ती बेपत्ता असल्याचं कुटुंबियांना वाटत होतं, त्या व्यक्तीचा सांगाडाच एका ढाब्याच्या कॅश काउंटर खालून जप्त करण्यात आलाय। दृश्यम सिनेमाला लाजवेल अशी या घटनेची सगळी स्टोरी आहे। याच कॅश काउंटरवर दररोज पैशांची देवाणघेवाण व्हायची। इथेच रोज देवाला उदबत्ती ओवाळली जायची। इथूनच दररोज कित्येक जेवणाच्या ऑर्डर सुटल्या जायच्या आणि याच जागेवर बसून एक व्यक्ती दररोज आपण एक गुन्हा कसा पचवलाय असं मनाला अभिमानानं पटवून सांगायचं। पण एक दिवस उजाडलाच। कानून के हात बहुत लंबे होते हैं हे वाक्य पुन्हा एकदा सिद्ध झालं। 3 वर्षांपासून एक घटना मातीत गाडली, तिला आता अचानक न्याय मिळू लागलाय। काय आहे हे संपूर्ण प्रकरण हेच आपण या व्हिडिओत समजून घेऊ। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। पण तत्पूर्वी एक महत्त्वाची आठवण, कार्यारंभवर नवीन असाल तर आता सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे आमचे नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळेत मिळतील। तर ही कथा सुरू होते मे 2022च्या दरम्यान। सुकळी गावातला 34 वर्षांचा तरुण विनोद नवले अचानक बेपत्ता होतो। त्याच्या कुटुंबियांकडून मेहकर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होते। नातेवाईक, मित्र सगळीकडे शोध घेतला जातो, पण विनोदचा कुठेच थांगपत्ता लागत नाही। विनोद नवले आणि सुनील जाधव या दोघांमध्ये अत्यंत चांगली मैत्री होती। त्यामुळे साहजिकच सुनीलकडे देखील याची विचारणा झाली। सुनील देखील विनोदचा शोध घेत होता, पण कुणालाच त्यात यश येत नव्हतं। आता पोलीस आणि कुटुंबियांकडून विनोदचा शोध थांबवण्यात आला होता। तो कधीतरी परत येईल या आशेवर कुटुंब आजचा दिवस उद्यावर ढकलत होतं। देवाला नवस करत होते, पण कुठेच आशेचा किरण दिसत नव्हता। 17 एप्रिल 2026 रोजी DYSP संतोष खाडे मेहकर ठाण्यात आपलं नेहमीचं काम करत बसले होते। तेवढ्यात एक महिला त्यांच्याकडे आली। नवरा दारू पिऊन मला रोज मारतोय, तो मला टाकेल असं ती म्हणाली। साहेबांनी तिला धीर देत काही होणार नाही असं सांगितलं। बोलता बोलता ती महिला म्हणाली, साहेब तुम्ही माझ्या नवऱ्याला ओळखत नाही, तो मला मी तुलाही तसंच संपवून टाकील अशी धमकी देतोय। तिचं हे वाक्य ऐकून DYSP खाडे यांनी हातातील फाईल बाजूला ठेवली आणि या महिलेचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं। तेव्हा त्यांना ती ढाब्यावरील काउंटरचा सतत उल्लेख करत असल्याचं दिसून आलं। थोड्या वेळाने ही महिला तिथून निघून गेली, पण खाडे यांनी त्या महिलेचं म्हणणं हेरलं होतं। तिला कसलाही थांगपत्ता लागू न देता खाडे यांनी ही महिला आणि तिच्या पतीवर पाळत ठेवण्याचा आदेश आपल्या कर्मचाऱ्यांना दिला। त्यानंतर महिलेनं सांगितल्याप्रमाणे बेपत्ता विनोद नवले या व्यक्तीची फाईल मागवून घेत तिचा तपास सुरू केला। त्यांनी पहिल्यांदाच या प्रकरणात सचिन उगलेला बोलावून घेत त्याच्याकडे विचारपूस सुरू केली। इतक्या दिवसानंतर अचानक विनोद नवले प्रकरणात विचारपूस होऊ लागल्याने सचिन घाबरून गेला। त्याला घाम फुटला। DYSP खाडे यांनी त्याचं बारकाईने निरीक्षण केलं। तो खोटं बोलत असल्याचं त्यांनी हेरलं। त्यांनी आता अधिक चौकशी सुरू केली, तेव्हा तो लटपटायला लागला। शेवटी त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं विनोद नवलेला कसं याची स्टोरीच सांगायला सुरुवात केली। सचिन उगले म्हणतो, विनोद नवले आणि सुनील जाधव हे दोघे चांगले मित्र होते, पण या मैत्रीमध्ये पैशांचा व्यवहार झाला आणि या व्यवहारावरून मिठाचा खडा पडला। त्यामुळे विनोद आणि सुनीलमध्ये टोकाचे मतभेद होऊ लागले। सुनीलच्या मनात विनोदबद्दल टोकाचा राग तयार झाला होता आणि याच रागातून त्याने विनोदचा कायमचा काटा काढण्याचा निर्णय घेतला। एकट्याने हे काम होणार नाही म्हणून त्यानं एक साथीदार घेण्याचा निर्णय घेतला। त्यासाठी त्यानं मला गळ घातली। मला ढाबा चालवण्यासाठी सुनील जाधवने पैशाच्या स्वरूपात मदत केली होती। हे पैसे माफ करायचे असतील तर तू मला विनोद नवले याला साठी मदत कर अशी अट त्याने घातली। पैशांच्या लोभापायी मी देखील त्याला तयार झालो असं सचिन उगले म्हणतो। पुढची कहाणी सांगताना सचिन सांगतो, मे 2022 मध्ये विनोदला पार्टीच्या बहाण्याने ढाब्यावर बोलावलं होतं। तिथे आम्ही तिघांनीही पार्टी केली। त्यावेळी विनोदला कल्पनाही नव्हती की त्याला आम्ही मारणार आहोत। तो अंमली द्रव्याच्या आहारी गेला असतानाच त्याला कैची आणि चाकूच्या साहाय्याने संपवण्यात आलं। विनोद संपल्याचं लक्षात आल्यानंतर आम्ही दोघांनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने ढाब्याच्या कॅश काउंटर खाली रात्रीतून खड्डा खोदला। त्यात त्याला पुरलं आणि वरतून सिमेंटची गच्ची तयार करून घेतली। दुसऱ्या दिवसापासून आम्ही आमच्या कामाला लागलो। ज्या ठिकाणी ही घटना घडली ती जागा बाबूभाई कुरेशी यांनी मला ढाब्यासाठी किरायाने दिली होती असं सचिन कबुली जबाबात म्हणतो। त्याच्या या माहितीनंतर 21 एप्रिलच्या सकाळी DYSP संतोष खाडे मेहकर पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा घेऊन त्या ढाब्यावर पोहोचतात। संपूर्ण परिसराला पोलीस वेढा देतात। एका JCBच्या साहाय्यानं त्यांनी कॅश काउंटर हटवलं। त्याखालची जमीन खोदण्यास सुरुवात केली आणि जसजसा खड्डा खोल जातो तसतसा मानवी सांगाडा पोलिसांच्या नजरेस पडतो। 3 वर्षांपासून जमिनीखाली गाडलं गेलेलं सत्य अखेर जगासमोर येतं। जी माहिती सचिन उगलेनं पोलिसांना दिली ती तंतोतंत खरी ठरली होती।
पोलिसांनी सांगाडा फॉरेन्सिक लॅबला पाठवलाय. DNA टेस्ट नंतर तपासात आणखी माहिती समोर येणार आहे. पण मेहकरची ही घटना आपल्याला सांगते की गुन्हा कितीही नियोजनबद्ध असला आणि कितीही खोलवर गाडलेला असला तरी कायद्याचे हात तिथपर्यंत पोहोचतातच. सुनील जाधव आणि सचिन उगले आता गजाआड आहेत. एका आरोपीची पत्नी नकळत बोलून गेल्यानं या घटनेला वाचा फुटली. एका कुटुंबाला आपल्या बेपत्ता मुलाचं काय झालं याचं उत्तर मिळालंय आणि एका निर्दयी घटनेचा पर्दाफाश झालाय. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा. कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कार्यारंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करा. धन्यवाद.